सगळ्या निवडणुका झाल्या, आता काय पराभव होणार? खासदार विशाल पाटलांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर. तर 11 सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखवा, मंत्री पाटलांचे खुले आव्हान. सांगली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झालेला आहे. जनता भाजपला त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचे वक्तव्य सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं होतं. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना टोला लगावत खुले आव्हान दिले. सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभव होणार आहे? असा टोला लगावत काँग्रेसला जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळाला तर मांडलं पाहिजे, असं खुलं आव्हान दिले. दरम्यान सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार. वारंवार राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे नेते मानतात, तेच माझे जुने मित्रच आहेत की मी भीती दाखवली, मी कोणालाही भीती दाखवली नाही. त्यांच्या गटनेत्याने वीट काढला तर मी तो तोडणार, यावर कारवाई होते असं मी म्हणाले. जर मी कायदा समजावून सांगितला, हे जर आवडणार नसेल तर हेही बंद करून टाकू, असंही ते म्हणाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या, आता काय पराभवाची आज महिला दिन आहे राज्यात मुलीच्या आणि त्यांना जर 11 जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग असं म्हटलं पाहिजे की त्यांचा विजय आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड अजून झालेली नाही, याच्यामध्ये काय राजकारण काय वेट अँड वॉचच्या पुढे गेलाय का? दुसऱ्या पक्षांच्या घडामोडींवर मी बोलणं बरोबर नाही. मी पुन्हा हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. तुम्ही कारवाई करणार नाही, जरा मला एक उशीर होतोय तरी एक अर्धा मिनिट घेतोच तुमचा. हे जे वारंवार राष्ट्रवादी अजितदादांचे म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते म्हणतात, जे माझे जुने मित्रच आहेत, आजही मित्र आहेत, की मी भीती दाखवली नाही. कारण आमचा व्हीप त्यांना लागूच होऊ शकत नाही, कारण गट एकत्र फॉर्मच करता येत नाही, ठरवलं तरी पण फॉर्म करता येत नाही. मी असं म्हटलं की त्यांच्या गटनेत्याने व्हीप काढला तर तो व्हीप तोडणाऱ्याला पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही. सभागृहातच निलंबनाचा नवीन क्लॉज आला. म्हणजे कोणाचा व्हीप तोडला तर राष्ट्रवादीचा. कोण ते निलंबन करणार? राष्ट्रवादीचा गटनेता. माझा काय संबंध? मी कायदा समजावून सांगितलं. आता हे कायदा समजून सांगणं हे जर आवडणार नसेल तर तेही बंद करून टाकतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.